आणि यानंतर जाऊयात कोल्हापूरमध्ये। कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचं मतमोजणी आज पार पडली आणि दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला। काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला, एकमेकांवर थेट विटा फेकल्या, शिवीगाळ केल्या। पोलिसांनी परिस्थिती काही वेळातच नियंत्रणात आणली। कोल्हापूरमधल्या परिस्थितीची आणखीन माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी अमर पाटील यांच्याकडून। अमर, जोरदार चुरस होती काँग्रेस आणि महाविकास आघाडी महायुतीमध्ये यावेळेस, कारण महायुतीतले सगळे पक्ष एकत्र होते, काँग्रेस एकाकी झुंज देत होती। मात्र काँग्रेसला मोठ्या प्रमाणावर जागा मिळालेल्या आहेत, जरी पूर्ण यश मिळालेलं नसलं तरी। पण निकालानंतर असं काय झालं? निकालानंतर झालं म्हणजे ज्या ठिकाणी हे राडा झाला, पहिल्यांदा काँग्रेसच्या आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये झालेला आहे आणि दुसऱ्या ठिकाणी झाला तो शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या एका उपजिल्हा प्रमुखाच्या कार्यालयावर हल्ला झाला। त्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार पडल्यामुळे त्याचा राग त्या उपजिल्हा प्रमुखाच्या कार्यालयावर काढण्यात आला। तर ह्या भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार ज्या ठिकाणी एकाच गल्लीत राहतात, आमच्या म्हणजे त्या उमेदवारांनी फटाकडे वाजवले नाहीत, काही केले नाहीत, परंतु भाजपच्या उमेदवार जो पडला तेव्हा काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला। त्यामुळे तिथे रागानं एकमेकाला शिवीगाळ केली, त्यावेळा नुकसान दगडफेक करण्यात आली। कारण एकाच गल्लीत राहणारे असलेले विशाल चव्हाण आणि दिलीप पवार यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली, त्यामध्ये दगडफेक झाली आणि देवकुळी म्हणून उपजिल्हा प्रमुख जे आहेत उबाटा गटाचे, त्यांच्या कार्यालयावर काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी दगडफेक केली की असा एक व्हिडिओ व्हायरल झाला। परंतु ते कार्यकर्ते कोणाचे कळत नाहीत, कारण काँग्रेसचे उमेदवार तिथं अपयशी झाले।